प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. सर्वात प्रथम या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जे कोणी नवीन श्रोते असतील त्यांचं मी चॅनलवरती स्वागत करतो. प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, मला एक सज्जन भेटले. त्यांना म्हटलं, जयास वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगाविन देवादी देव पाविजेत नाही. तर तुम्ही त्याच देवाला पाहण्याची जिज्ञासा जर असेल तर तुम्ही सत्संगला चला. तेव्हा ते म्हटले की महाराज, माझे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सगळे तोंडपाठ आहेत. मला आवश्यकता नाही आहे तिथे यायची. त्यांना म्हटलं, पण एक अभाव आहे, तो म्हणजे आत्मज्ञानाचा, आत्मबोधाचा, आत्मदर्शनाचा, आत्मानुभूतीचा, आत्मसाक्षात्काराचा. ते आत्मज्ञान नसेल तर हे सगळं पाठांतर असून सुद्धा निरर्थक आहे. त्यांना म्हटलं, हे मी बोलतोय किंवा निरंकारी मिशन बोलतोय असं नाही आहे. तर स्वयं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की नाना शास्त्र पटे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. तू कितीही कर्मकांड कर तरी सुद्धा सर्व कर्म निरर्थक आहेत, व्यर्थ जाणारे आहेत, वाया जाणारे आहेत. त्यामुळे काहीच उपयोग नाही आहे. तेव्हा ते म्हटले, महाराज, मग आमचं हे तोंडपाठ आहे हे काय वाया गेलं का? त्यांना म्हटलं की लोकांच्या कानापर्यंत कानसुख घेण्यासाठी ते चांगलं आहे, पण तुम्हाला जर आत्मसुख पाहिजे असेल तर ते पाठांतर काही उपयोगाचं नाही आहे. जे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण तुम्ही वाचून फाडलेले आहेत म्हणता, तरी सुद्धा काही उपयोग नाही जोपर्यंत आत्मज्ञान नाही आहे. त्यांना म्हटलं की जरा चिंतन करा. ते म्हटले, चिंतन केलं, पण अजून जरा फोडून सांगा. तेव्हा त्यांना म्हटलं, बघा आता तुम्हाला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पाठांतर आहे, पण मी म्हणतोय आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान नाही आहे तोपर्यंत काही उपयोग नाही आहे. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण तुम्ही वाचून फाडलेली आहेत, पाठांतर आहे, सगळं काय आहे, तोंडपाठ आहे, पण तरीसुद्धा व्यर्थ का आहेत हे तुम्हाला समजावून सांगतो. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हिशोब किती झाला? ते म्हणले 4, 6 आणि 18, 28. त्यांना म्हटलं 28 हिशोब झाला ना? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, 28 माळ्याची बिल्डिंग असते आणि त्या 28व्या माळ्यावरती 4 भावंड राहत असतात. ते 4 भावंड एक दिवस पिक्चरला जातात आणि रात्री 1 वाजता येतात. 12 वाजता पिक्चर संपतो आणि मग यायला त्यांना 1-1:30 वाजतं. आता 1-1:30 वाजल्यानंतर येतात, बघतात, तर लिफ्टमॅन म्हणतो सोसायटीच्या नियमानुसार लिफ्ट 12 वाजता बंद झाली आहे, तुम्ही पायऱ्या चढून वरती जाऊ शकता. तेव्हा आता हे 4 जण विचार करायला लागले की आता पायऱ्या चढायचा तर टाइमपास झालं पाहिजे. मग सगळ्यांनी ठरवलं की प्रत्येकानं 9-9 माळ्यापर्यंत गोष्ट सांगायची. मग आता पहिला गोष्ट सांगायला मोठा जो आहे तो सुरुवात करतो. तो गोष्ट सांगत असतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा माळा गोष्ट सांगतच राहतो. तेवढ्यात सगळ्यात लहान आहे तो छोटू म्हणतो, दादा माझी एक गोष्ट ऐकाल का? तेव्हा ते म्हणतात, तू थांब रे, गप्प बस रे, तुझा लास्ट नंबर आहे. आता पहिल्याचे गोष्ट सांगता सांगता 9 माळे पूर्ण होतात. दुसऱ्याचा नंबर येतो, दुसरा गोष्ट सांगायला सुरुवात करतो, त्याचा 3रा 4था माळा येतो, तोपर्यंत छोटू गप्प बसत नाही. दादा आता तरी अहो माझी गोष्ट ऐका. तेव्हा
तो दुसरा म्हणतो की गपरे, आता तिसऱ्या दादाच्या नंतर तुझा छोटू नंबर आहे, तू नंतर सांग. दुसऱ्याचेही 9 माळे पूर्ण होतात गोष्ट सांगता सांगता. आता तिसऱ्याचा नंबर येतो. तिसऱ्याचा नंबर आल्यानंतर तिसराही 6व्या 7व्या माळ्यापर्यंत पोचेपर्यंत हा छोटू पुन्हा म्हणतो, अहो दादा तुमच्या पाया पडतो, आता तरी माझी गोष्ट ऐका. तेव्हा ते म्हणतात, थांब रे, माझा एक माळा राहिलाय, त्याच्यानंतर तुला काय रात्रभर सांगायचं आहे ते सांग. केव्हापासून किरकिर लावले, माझी एक गोष्ट ऐका, माझी एक गोष्ट ऐका. आता तिघांचे 9 माळे पूर्ण झाले. आता तिघ जण कुठं पोचले? त्या 28व्या माळ्यापर्यंत पोचले. कारण तिघांचे 9 माळे, 9 त्रिक 27, 28 माळ्याची बिल्डिंग. आता ते 28व्या माळ्यावर म्हणजे दरवाजाजवळच आले. तेव्हा ते तिघ जण म्हणतायत, छोटू आता सांग बाबा, किरकिर लावलेस पहिल्या माळ्यापासून. माझी एक गोष्ट ऐका, माझी एक गोष्ट ऐका, माझी एक गोष्ट ऐका. तुझी काय गोष्ट आहे एकदा सांगूनच टाक. तेव्हा तो छोटू म्हणतो, मूर्ख लोकांनो, तुम्ही माझी गोष्ट पहिल्याच माळ्यावरती ऐकायला पाहिजे होती. कारण तुम्ही 9 माळे म्हणजे 27 माळे चढून 28व्या माळ्यावरती दरवाजाजवळ जरूर पोचला, मेहनत घेतली. पण आता दरवाजा उघडायचा आहे ना, त्याची चावी खालती गाडीमध्ये पार्किंगमध्ये विसरलेली आहे. त्यामुळे हे 28 चढून सुद्धा तुमचा मेहनत घेऊन सुद्धा काही फायदा नाही आहे. तद्वतच त्या महात्म्यांना म्हटलं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे 28 तोंडपाठ जरी तुमचे असले तरी ती आत्मज्ञानाची, आत्मबोधाची, आत्मदर्शनाची, आत्मानुभूतीची, आत्मसाक्षात्काराची चावी ही सद्गुरूच्या चरणावरती विसरलेली आहे. त्यामुळे काहीही उपयोग नाही आहे. ते म्हटले की अहो मग मी तीर्थाटन केलं, व्रतवैकल्य केलं, नेमधर्म केलं, हे सगळं वाया गेलं. त्यांना म्हटलं 100% वाया गेलं. जे वेळ गेलेली आहे, तुम्ही तीर्थाटन करा, व्रतवैकल्य करा, नेमधर्म करा, हे सगळ्या वाया जाणाऱ्या गोष्टी आहेत. हे मी नाही म्हणत आहे. वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. उपाधी म्हणजे उद्योग. वायाची उपाधी, वाया जाणाऱ्या उपाध्या उद्योग कशाला मनुष्य करतोयस? तीर्थव्रत नेम, कितीही तीर्थाटन कर, व्रतवैकल्य कर, नेमधर्म कर, काही उपयोग नाही आहे. वाया जाणाऱ्या गोष्टी आहेत म्हणतात वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. भाव नसेल तर सिद्धी प्राप्त होणार नाही आहे, आणि भाव असेल तर तुला तीर्थाटन, व्रतवैकल्य, नेमधर्म करण्याची काहीच गरज नाही आहे. भावे विन सिद्धी काय म्हणतात? तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीशे जना. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. करतळी म्हणजे हात, कर म्हणजे हात. हाताच्या तळावरती घेतलेला जो तळ हातावरती घेतलेला आवळा जसा दाही दिसतो ना, तसा भाव जर स्वच्छ आणि सुंदर निर्मळ असेल तर तुम्हाला हरी दाही दिशात दिसेल. असं म्हटलंय. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. तुम्ही कितीही तीर्थाटन करा, व्रतवैकल्य करा, नेमधर्म करा, हे वाया जाणाऱ्या अशा गोष्टी आहेत की माऊलींनी उदाहरणच दिलं की पाऱ्याचे कण जमिनीवर पडल्यानंतर ते लुप्त होतात, आणि ते शोधण्याचा व्यर्थ प्रयास, प्रयत्न म्हणजे तुमचं हे सगळं कर्मकांड आहे. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. किती सुंदर सांगितलं बघा. यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, आणि दिदले संपूर्ण माझे हाती. जो संपूर्ण शब्द वापरलाय ना,
कधीही संपू शकत नाही असं ज्ञान. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरुनी प्रेमा. अरे पण ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ओळखीले पाहिजे. त्याला आम्ही ओळखलं का? मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि ही जिज्ञासा जर असेल तर आज संपूर्ण विश्वामध्ये समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हटले ना, हरीची या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. त्या एकाला जाणा म्हणता ना मुखाने, सबका मालिक एक. निरंकारी मिशन म्हणतं की पहिले उसको देख. प्रेमाने बोला, ध्यान निरंकार जी. एवं राम कृष्ण हरी.